दिल्लीमध्ये जंतर मंतर ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टी आणि जेनजीचं आंदोलन सुरू होतं, कारण की केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामासाठी त्या ठिकाणी मागणी होत होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील झालं होतं आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता। आणि त्यानंतर केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता चेंबूरमध्ये जे विद्यार्थी आहेत आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आता मुख मोर्चाला सुरुवात केलेली आहे। चेंबूर नाक्यापासून या मुख मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हातामध्ये आपण जर बघितलं अनेक आशाचे फलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। झेंजी देशाचे भविष्य ठरू शकत नाही, झुरळ नाहीत असं आशाचे फलक पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं नीट पेपर फुटी आंदोलनाच्या आडून देशात अराजकता अशांतता पसरवण्याचं काम केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे। तसंच त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशब्द वापरण्यात आलेला आहे असं म्हणत आज भाजपकडून ह्या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांकडून आता ह्या ठिकाणी मुख मोर्चाला सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं अनेक विद्यार्थी देखील ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, हातामध्ये तिरंगा झेंडा पाहायला मिळत आहे, अनेक प्रकारचे फलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल कशा प्रकारचं हे मुख मोर्चा आहेत? कारण की आपण जर बघितलं कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा झेंजी यांनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर केंद्र शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला होता। नक्की बघा, देशामध्ये आपला संविधानाने आणि लोकशाहीने आपल्याला हक्क दिलेला आंदोलन धरणे मोर्चा आपला न्याय मागण्यासाठी आणि नीट फुटीचा घोटाळा झाला, पेपर फुटी झाला, अनेक राज्यामध्ये झालेलं आहे, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले ते योग्य आहे। कुठे त्याला आम्ही दुमत करत नाही आहे, त्याला नाकारत नाही आहे। आंदोलन करा पण शांततेने करा। पण ह्या आंदोलनाच्या पाठीमागे ज्या अराजकता माजवली गेली, जे देश विघातक घटना ज्या घडल्या, देशाची प्रतिमा जी मलिन झाली आहे, अनेक पोलिसांवर हल्ला झाला आहे, जे पोलीस आपलं कर्तव्य बजावत होते त्यांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला, अपमानास्पद बोललं गेलं। परत देशाचे पंतप्रधान आहे, त्यांना तुम्ही लोकतांत्रिक लोकशाही पद्धतीने आपण निवडून दिलेलं आहे, त्या देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही शिवीगाळी केलं, अश्लील भाषेत बोललं गेलं। हे विद्यार्थी नव्हते, हे समाजकंटक होते, जे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान ज्यांनी केलेलं आहे त्यांचा निषेध करणं गरजेचं आहे नागरिक म्हणून। की प्रत्येक आंदोलनामध्ये असं होत चाललं तर कसं चालेल? कुठेतरी त्याचा आवाज होणं गरजेचं आहे, त्याचा विरोध होणं गरजेचं आहे। तुम्ही आंदोलन धरणे करा, त्याला कुठेही आमचं दुमत नाही, आजही आम्ही सांगतो। आणि हा मुकमोर्चा त्याच्यासाठी आहे की आज आम्ही सुरू केला, उद्या देशभरामध्ये अशा कृत्याचा निषेध करणारे मोर्चे हे निघतीलच। त्या आंदोलनांना अनेक संघटनांनी पाठिंबा दिलेला होता, ठाकरे बंधूंनी देखील पाठिंबा दिला होता, अनेक संघटना असतील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला अनेक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता। लाठीचार्ज, मला सांगा, लाठीचार्ज कधी झाला का? लाठीचार्ज आधी झाला का? अश्रूच्या हे कुठल्याही मोर्चेमध्ये लाठीचार्ज आधी होत नाही। जेव्हा उद्रेक होतो तेव्हा लाठीचार्ज होतो, हे शांतपणे चाललं होतं। आधी बघा, सोनम वांगचुक यांनी किती शांतपणे ते उपोषण त्यांचं चालू होतं, तेव्हा पाठिंबा होता। नंतर काय झालं सर्व नागरिकांना माहीत आहे, नागरिकांना जे दिसलं काय तिथे गदारोळ झाला, लाठीचार्ज झाला। पण लाठीचार्ज का झाला त्याच्या मागची भूमिका असेल ना। आमचा एवढाच ह्या मोर्चा मागे हेतू आहे की कुठल्याही आंदोलनामध्ये, धरण्यामध्ये, मोर्चामध्ये शांततेच्या मार्गाने तुम्ही हे करा, संवाद करा। आम्ही म्हणत नाहीये की विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं ते चुकीचं, पण विद्यार्थ्यांनी हे केलेलं नाहीये। विद्यार्थ्यांच्या आड मागून देश समाजक विघातक ज्या घटना आहेत, जी माणसं आहेत, जी गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आहेत, त्यांनी तिथे तो उच्छांड मांडलाय, त्याचा विरोध आम्ही करतोय। नक्कीच हे होते भाजपचे पदाधिकारी असतील, नगरसेविका ह्या ठिकाणी दाखल झालेत आणि विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केले आम्हाला त्यांचं समर्थन आहे, त्यांचा पाठीशी आम्ही आहोत। मात्र विद्यार्थ्याच्या आडवरून जे काही केलं आहे, पोलिसांवर हल्ले, त्याचा आम्ही निषेधार्थ हा मुख मोर्चा काढण्यात आलेला आहे। कॅमेरामन मोहन दुबेसह मयूर जाधव, TV9 मराठी, चेंबूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।